तर कोणते पण इव्हेंट्स, कोणती पण न्यूज येण्यापूर्वी एखादा स्पेसिफिक स्टॉक जर का ऑलरेडी रिॲक्ट केला असेल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, समजा फेडने इंटरेस्ट रेट करणार आहेत म्हणताना अमेरिकन मार्केट ऑलरेडी जर का सपोज अपसाईडला गेलं असेल आणि जर का न्यूज आली की मार्केट म्हणजे फेडनी इंटरेस्ट रेट कट केला, तर एक्सपेक्टेशन असं असतं की मार्केट मे बी गॅपअप मारून डाऊन साईडला पण येऊ शकतं आहे किंवा मार्केट थोडंसं अपसाईडला जाऊन ट्रॅप करून मार्केट डाऊन साईडला पण येऊ शकतं आहे. म्हणजेच मार्केटने ती न्यूज पहिल्यांदाच ॲब्झॉर्ब. सिमिलरली सपोज मार्केटमध्ये काहीतरी निगेटिव्ह न्यूज आली पण मार्केट ऑलरेडी डाऊन साईडला आलं असेल आणि त्यानंतर निगेटिव्ह न्यूज जर का आली असेल तर एक्सपेक्टेशन हे असते मार्केट थोडं डाऊन साईडला जाऊन रिव्हर्स मारू शकते, ट्रॅप करू शकते लोकांना, किंवा मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट परत ट्रॅप करून अपसाईडला पण जाऊ शकते. याचाच अर्थ आज काय आहे की मार्केट प्राइज नसते, तर न्यूजला बघून डायरेक्ट रिॲक्ट करण्यापेक्षा ह्या गोष्टी जरूर चेकआउट करा. असेल असेच नवीन अपडेट जर का तुम्हाला पाहिजे असतील तर फॉलो करायला जरूर विसरू नका.